मृत्यू हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात एक प्रश्न उभा राहतो की आता नंतर काय. पण आज मी तुम्हाला एक वेगळाच प्रश्न विचारतो. जर या क्षणी तुमचा मृत्यू झाला तर तुमचा आत्मा कुठे जाईल? स्वर्गात, नरकात, पुन्हा पृथ्वीवर, की एखाद्या अशा लोकात ज्याचं नावही आपण कधी ऐकलं नाही? आज नासा ज्या विश्वाचा शोध घेत आहे त्या विश्वाची रचना भगवद्गीतेने आणि भागवताने हजारो वर्षांपूर्वी सांगून ठेवली आहे. मग प्रश्न असा आहे की मृत्यूनंतर प्रत्येक आत्मा खरोखर दुसऱ्या ग्रहावरती जातो का? का ही फक्त एक धार्मिक कल्पना आहे? आज आपण याच रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण स्वतःला या पृथ्वीचा रहिवासी समजतो, पण भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की ही पृथ्वी म्हणजे संपूर्ण विश्वाचा केवळ एक छोटासा भाग आहे. या विश्वामध्ये फक्त ही पृथ्वी नाही आहे, तर असंख्य ग्रह आहेत, असंख्य लोक आहेत, असंख्य ब्रह्मांड आहेत. स्वर्गलोक, चंद्रलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, ब्रह्मलोक आणि या सर्वांच्या पलीकडे भगवंतांचं शाश्वत धाम. म्हणजे मृत्यू झाल्यानंतर आत्म्यापुढे फक्त एकच रस्ता नसतो, तर अनेक गंतव्य स्थान असतात. पण मग प्रश्न येतो की इकडं जायचं तिकीट नक्की कोण ठरवतं? एकदा विचार करून पहा की रेल्वे स्टेशनवरती 10 गाड्या उभ्या आहेत, प्रत्येकाची दिशा वेगवेगळी, पण तुम्ही नक्की कोणत्या गाडीत बसणार हे तुमच्याकडे असलेल्या तिकिटावरती अवलंबून असतं. अगदी त्याचप्रमाणे मृत्यूनंतर देखील प्रत्येक आत्म्याचं एक डेस्टिनेशन असतं, पण ते ठरतं कसं? त्यामागं काही कर्माची गती आहे का अजून काही दुसरं कारण आहे? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एक अत्यंत गूढ नियम सांगतात. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौंतेय सदा तद्भाव भावितः. म्हणजे माणूस ज्या भावनेने, ज्या विचाराने आपला हा देह सोडतो त्याच अवस्थेला तो प्राप्त होतो. आता हे ऐकून अनेकांना वाटतं म्हणजे मृत्यूच्या समयी शेवटच्या एका सेकंदामध्ये जर भगवंतांचं, कृष्णाचं नाव घेतलं की काम संपलं, आपल्याला मुक्ती मिळाली. पण तसं नाही आहे. भगवंत इथे एक महत्त्वाचा शब्द वापरतायत, सदा. म्हणजे संपूर्ण आयुष्यभर आपण जसं जगतो, जसा विचार करतो, ज्या गोष्टींमध्ये आसक्त राहतो, शेवटच्या क्षणी म्हणजे मृत्यूच्या क्षणी देखील आपल्या मनात तेच येतं आणि तीच आपल्या पुढच्या प्रवासाची दिशा ठरवतं. एक उदाहरण समजून घेऊ. एखाद्या विद्यार्थ्याने संपूर्ण वर्षभर अभ्यासच केला नाही आणि परीक्षेच्या दिवशी म्हणाला की आता मला पहिला यायचंय, मला टॉपर व्हायचंय, मला पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे, तर ते शक्य आहे का? नक्कीच नाही. कारण ती जी परीक्षा आहे ती कदाचित एका दिवसाची असते, काही तासांची असते, पण त्या परीक्षेसाठी लागणारी जी तयारी आहे, जो अभ्यास आहे, तो पूर्ण वर्षभराचा असतो. मृत्यू देखील अगदी तसाच आहे. मृत्यू एका क्षणाचा आहे, पण त्या क्षणाचा निकाल हे संपूर्ण आयुष्य ठरवत असतं. मग जर शेवटचा विचार पुढचं गंतव्य ठरवत असेल तर कोणत्या विचाराने कोणत्या लोकात किंवा कोणत्या ग्रहावरती जाता येतं? स्वर्गात जाण्यासाठी जीवन कसं जगावं लागेल? नरक म्हणजे नेमकं काय? आणि पुन्हा पृथ्वीवरती कोण परत येतं? भगवान श्रीकृष्ण म्हणतात ते माझं धाम हे नेमकं कुठे आहे? याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम या संपूर्ण ब्रह्मांडाचा नकाशा समजून घ्यावा लागेल. कारण आपल्याला जर गंतव्य माहीत नसेल तर हा प्रवास कधीच समजणार नाही. एकदा विचार करून पहा किंवा तुमच्या डोळ्यासमोर चित्र आणा. तुम्ही एका अंतराळयानातून संपूर्ण पृथ्वीकडे पाहतात. हळूहळू पृथ्वी लहान होत जाते, आपली सूर्यमाला मागं पडते, आकाशगंगा दूर सरकते आणि तुम्हाला वाटतं की आता यापुढे काहीच नाही, विश्व संपलं. पण आपलं वैदिक शास्त्र सांगतं की खरा प्रवास इथूनच सुरू होतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विश्वाचं रहस्य सांगताना फक्त पृथ्वीबद्दल सांगत नाही आहेत, तर संपूर्ण ब्रह्मांडाची रचना सांगतायत. आणि ती रचना ऐकली की आजचं आधुनिक विज्ञानसुद्धा आपल्याला खूपच मर्यादित वाटू लागेल. आपण या विश्वात नेमके कुठे आहोत? श्रीमद भागवतामध्ये आणि इतर पुराणामध्ये या भौतिक ब्रह्मांडाचं वर्णन एकूण 14 लोकांमध्ये केलं आहे. 7 वरचे लोक आणि 7 खालचे लोक आणि आपण मध्यभागी म्हणजे पृथ्वीवरती राहतो. पण ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्यावर जे लोक आहेत, भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक,
आणि पृथ्वीच्या खाली म्हणजे आपण ज्या या धर्तीवरती राहतोय या पृथ्वीच्या खाली देखील 7 लोक आहेत. अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ. आता हे सगळं ऐकत असताना किंवा हा नकाशा आपल्या डोळ्यासमोर आणत असताना एक गोष्ट आपण समजून घेतलं पाहिजे, ही फक्त त्या ठिकाणांची यादी किंवा ग्रहांचं नाव नाही आहे. प्रत्येक लोकाचं म्हणजे त्या प्रत्येक ग्रहाचं स्वतःचं आयुष्य आहे, स्वतःची जीवसृष्टी आहे, स्वतःची चेतना आणि कर्मानुसार मिळणारं एक वेगळं वातावरण आहे. म्हणजे मृत्यूनंतर प्रत्येक आत्मा एका नवीन जगामध्ये प्रवेश करतो. पण आता सर्वात मोठा गैरसमज, आज अनेकांना वाटतं की स्वर्ग म्हणजे आपलं अंतिम ध्येय किंवा अंतिम गंतव्यस्थान आहे. चांगली कर्म करा, स्वर्गात जा आणि कथा संपली. पण भगवान श्रीकृष्ण असं म्हणत नाही आहेत. भगवद्गीतेमध्ये ते एक अत्यंत धक्कादायक सत्य सांगतायत. ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. म्हणजे आपण केलेल्या पुण्यकर्मांमुळे आपल्याला स्वर्ग मिळू शकतो, पण जसं जसं ते आपलं पुण्य संपतं की पुन्हा आपल्याला याच पृथ्वीवरती यावं लागतं. आता क्षणभर विचार करा, लोक आयुष्यभर स्वर्गामध्ये जाण्यासाठी धडपडत आहेत, पुण्य करतायत, चांगली कर्म करतायत, पण भगवान म्हणतायत की जर तुम्ही स्वर्गात गेला तर ते काही तुमचं कायमचं स्थान नाही आहे. मग असं कोणतं धाम आहे, असं कोणतं स्थान आहे जिथून आत्म्याला पुन्हा कधीच जन्म घ्यावा लागत नाही? आणि मृत्यूनंतर तिथे जाण्याचा नेमका मार्ग कोणता आहे? त्या धामामध्ये नक्की जायचं कसं? एक सोप्या उदाहरणातून हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. पुण्यातल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये एका रात्री अवघ्या 10-15 मिनिटाच्या अंतराने 3 व्यक्तींचा मृत्यू झाला. कल्पना करा, तिघांचंही वय वेगळं, स्वभाव वेगळा, आयुष्य वेगळं, पण फक्त एक गोष्ट सारखी होती, तिघांनीही काही क्षणातच देह सोडला होता. आता जर मृत्यू सर्वांसाठी सारखाच असेल तर मृत्यूनंतरचं डेस्टिनेशन म्हणजे गंतव्य स्थान सुद्धा सारखंच असेल का? भगवान श्रीकृष्ण म्हणतात अजिबात नाही. पहिला माणूस हा आयुष्यभर प्रामाणिक होता. त्याने दान धर्म केलं, लोकांना मदत केली, धर्माचं पालन केलं, पण त्याची इच्छा काय होती? त्याची इच्छा होती की मला स्वर्ग सुख मिळावं. त्यांनी कुठली भक्ती केली नव्हती, पण त्यांनी पुण्य कमावलं होतं. शास्त्र सांगतं अशा जीवाला त्याच्या पुण्यानुसार उच्च लोकांची प्राप्ती होऊ शकते. पण आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे अशा उच्च लोकाची किंवा स्वर्गलोकाची प्राप्ती कायमची नसते. स्वर्गातलं सुख कधी संपत नाही आहे, पण पुण्य संपतं आणि पुण्य संपलं की पुन्हा पृथ्वीवरती परत यावं लागतं. म्हणजे सत्कर्मांनी, चांगल्या कर्मांनी प्रवास पुढे जातो, पण तो संपत नाही. दुसऱ्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य फक्त पैसा, पद, प्रतिष्ठा, स्पर्धा यातच गेलं. त्याला अध्यात्मासाठी, भक्तीसाठी, परमेश्वरासाठी वेळ नव्हता. शेवटच्या क्षणी देखील त्याच्या मनात होतं त्याची अपूर्ण स्वप्ने, त्याची आसक्ती, आणि त्याच गोष्टी त्याच्या पुढच्या जन्माचं कारण बनल्या. भगवान श्रीकृष्ण म्हणतात यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम. म्हणजे मृत्यूच्या क्षणी ज्या भावनेमध्ये मन गुंतलेलं असतं त्याच दिशेने आत्मा पुढे जातो. म्हणूनच शेवटचा विचार म्हणजे मृत्यू समयीचा विचार हा योगायोग नसतो, तर तो आपल्या संपूर्ण आयुष्याचा आरसा असतो. म्हणजे फक्त चांगले कर्म देखील पुरेसे नाही आहेत, पैसा तर अजिबात नाही. आता आपण बघूया की त्या तिसऱ्या व्यक्तीचं काय झालं. तिसरा माणूस हा साधा होता. तो काही फार श्रीमंत नव्हता, कमी पैसे होते त्याकडं, फार मोठं नाव देखील नव्हतं त्याचं, पण त्याच्या दिवसाची सुरुवात भगवन नामाने व्हायची. तो भगवद्गीता वाचायचा, संतांचा संग करायचा. जीवनात चढ उतार आले, यश अपयश आले, पण त्यांनी कधी कृष्णाची साथ सोडली नाही. आणि जेव्हा त्याचा शेवटचा क्षण आला तेव्हा त्याच्या ओठांवर एकच नाव होतं, भगवान श्रीकृष्णाचं. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला वचन देत आहेत, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशयः. जो अंतकाळी माझं स्मरण करत देहाचा त्याग करतो तो मला प्राप्त होतो, याबद्दल किंचितही संशय नाही. आणि हे भगवंतांनी दिलेलं वचन आहे, कुठली कपोकल्पित कथा नाही आहे. आणि इथे सर्वात मोठा फरक आहे. पहिल्या व्यक्तीनं आयुष्यामध्ये पुण्य कमावलं, दुसऱ्या व्यक्तीनं फक्त
आसक्ती कमवली आणि तिसऱ्या व्यक्तीनं भक्ती करून भगवंतांशी नातं जोडलं आणि या तिघांचंही डेस्टिनेशन म्हणजे गंतव्यस्थान पूर्णपणे वेगळं झालं. आज विज्ञान अब्जावधी आकाशगंगांचा शोध घेत आहे. दरवर्षी नवीन ग्रहमाला सापडत आहेत. पण भगवद्गीता सांगते या संपूर्ण भौतिक विश्वालाही एक मर्यादा आहे, एक सीमा आहे आणि त्या सीमेच्या पलीकडे, या भौतिक विश्वाच्या पलीकडे एक शाश्वत असं आध्यात्मिक आकाश आहे. तिथे काळ नाही, मृत्यू नाही, वृद्धत्व नाही, स्पर्धा नाही, भीती नाही आणि तेच आहे भगवंतांचं शाश्वत धाम. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण पुढं सांगतायत, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. हा फार महत्त्वाचा श्लोक आहे गीतेमधला. भगवान इथं सांगतायत की माझं धाम हे सूर्य, चंद्र किंवा अग्नीने प्रकाशित होत नाही आणि जो व्यक्ती तिथे पोहोचतो, जो जीवात्मा तिथे पोहोचतो, त्याला पुन्हा या जन्म मृत्यूच्या जगामध्ये परत यावं लागत नाही. मित्रांनो, आपण आयुष्यभर घर बदलतो, शहर बदलतो, नोकरी बदलतो, नवीन नवीन व्यवसाय करतो, कधी कधी देश देखील बदलतो. पण या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट विसरतो की एक दिवस हा देह, हे शरीर देखील बदलणार आहे. प्रश्न फक्त इतकाच आहे, त्या दिवशी आपल्या आत्म्याचा पुढचा पत्ता कोणता असेल? पृथ्वी, स्वर्ग, नरक की भगवान श्रीकृष्णांचं शाश्वत धाम? लक्षात घ्या मित्रांनो, गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला घाबरवत नाही आहेत, तर ते आपल्याला आमंत्रण देत आहेत अगदी प्रेमाने, या माझ्याकडे परत या. म्हणूनच मृत्यू हा भक्तासाठी अंत नसतो, तर तो भगवंतांशी पुनर्मिलनाचा, पुन्हा भगवंतांकडे जाण्याचा सोनेरी क्षण असतो. त्यामुळे आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा, जर आज माझा या पृथ्वीवरील शेवटचा दिवस असेल तर माझा आत्म्याचा पुढचा प्रवास कोणत्या दिशेने सुरू होईल? आणि जर ह्याचं उत्तर निश्चित नसेल तर आजपासूनच भगवद्गीतेचा अभ्यास सुरू करा. भगवन नामाचा, हरिनामाचा आश्रय घ्या. कारण मृत्यूनंतरचा प्रवास हे मृत्यूनंतर ठरत नाही आहे, तर ते आज या क्षणी आपण जगत असलेल्या जीवनातूनच ठरतंय. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या लोक आधार चॅनलला सबस्क्राईब करा, लोक आधार परिवाराचा भाग व्हा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांना शेअर करा. धन्यवाद. हरे कृष्णा, रामकृष्ण हरी.